बीड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पोलीस दलाच्या वतीने तगड्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज शनिवार दिनांक 1 जून रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे। यावेळी ते म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ही दिनांक 4 जून रोजी होणार आहे। यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे। यामध्ये 2 ॲडिशनल SP असणार आहेत, त्यानंतर 4 DYSP असणार आहेत, तसेच 70 अधिकारी असणार आहेत आणि 500 कर्मचारी असणार आहेत, तसेच होमगार्ड SRP यासह देखील मदतीला आहेत। त्यामुळे तगडा आणि चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आपण 2 ॲडिशनल SP, त्यानंतर 4 DYSP, 70 अधिकारी आणि 500 कर्मचारी आपण नेमतो आहोत। त्याशिवाय होमगार्ड्स असणार आहेत मदतीला। मतमोजणीसाठी जे येणार आहेत त्यांच्यासाठी देखील वेगवेगळी व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे। पार्किंग व्यवस्था वगैरे ती पण नियोजन केलेलं आहे। त्याशिवाय आपण जिल्हाभरामध्ये आपण SRPF कंपन्याचं वाटप केलेलं आहे। होमगार्ड्स आणि कर्मचारी देखील वाटप केलेले, म्हणजे परवानगी घेतल्याशिवाय कुठलेही कार्यक्रम घेता येणार नाही। तर मिरवणुकीचे देखील परवानगी, पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही आणि तसं जर काढलं तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे।